रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। यांच्यामध्ये सुवर्ण मध्य साधू अगदीच आम्हाला खूप पाहिजे म्हणजे मिळेल असं नसतं आणि मॅनेजमेंटला पण ज्या गोष्टी आमच्याकडून हव्या असतात त्या त्यांना मिळतील असं नव्हे। तो कुठेतरी सुवर्ण मध्य निघाला पाहिजे आणि कामगारांचं भलं झालं पाहिजे असा सुवर्ण मध्य आपण साधलेला आहे आणि त्याला विन विन पोझिशन बोलतात। ती विन विन पोझिशन घेऊन आपण हा करार पूर्ण केलेला आहे। मालुसरेंनी सांगितलं त्याप्रमाणे आत्ताच्याला जरी तातडीने पाहिलं तर साधारणतः कमी बेसिकवाला जो आहे आमच्याकडला त्याला 16,000 आणि वरचा जो बेसिकवाला त्याला 22,000 आत्ता दिसत आहे वाढ। पण 5-5.5 वर्षाचा कालावधी बघता जसं मालुसरे म्हणाले 40,000च्या वरती ती वाढ जाणार आहे। त्यामुळे इथला कामगार खुश आहे, कामगार नेते खुश आहेत, आम्ही सगळे खुश आहोत। आता प्रश्न हा येतोय की येणारा प्रोजेक्ट बाबत पण आमचा सर्वांचा संघटनेच्या वतीने पाठिंबा आहे ना आपला पाठिंबा की प्रोजेक्ट येतोय आपल्या लोकांसाठी आहे। त्यासाठी त्यामध्ये स्थानिक कामगारांना स्थान मिळालं पाहिजे ही पण आमची इच्छा आहे आणि अतिशय चांगला करार झाला। तुम्ही आलेले आहात त्याबद्दल जास्त काही न बोलता एवढंच सांगेन की या कराराकरता माननीय राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब आणि अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्रजी दळवी साहेब आणि नितेशजी राणे साहेब मंत्री या तिघांचं आम्हाला या केन प्रकारेनं मार्गदर्शन झालेलं आहे। त्यांचे पण आम्ही या अग्रीमेंटच्या वती अग्रीमेंट करत असताना आभार मानलेले आहेत आणि आपण सर्व आलात त्याबद्दल आपलेही आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। 99% लोक खुश आहेत आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे कारण कोणताही आंदोलन न करता एकही दिवसाचा पगार न घालवता अशा प्रकारचा हा करार झालेला आहे। त्यामुळे कामगार खुश आहेत म्हणून आम्ही आपली पत्रकार परिषद व्हायच्या आधीच आमचे मार्गदर्शक आमदार महेंद्रशेठ दळवी यांना आम्ही सीट भरून आलो अतिशय खुशीमध्ये। म्हणजे आजवरच्या इतिहासातला सर्वोत्तम करार म्हणता येईल का? सर्वोत्तम करार, अतिशय सर्वोत्तम करार। तर काय सांगाल, आज करारासंदर्भातची पत्रकार परिषद आहे आणि आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडलेली आहे। काय नेमका करार यशस्वी झालाय म्हणता येईल? रिलायन्स व्यवस्थापनाबरोबर हा जो करार झाला त्यावेळेचा तो अतिशय सुखकारक झालेला आहे। त्यामुळे प्रत्येक कामगार हा खुशीत आहे, उत्साहात आहे। याचं कारण असं की पूर्वी जे आम्ही करार करायचो आमच्या संघटना त्यावेळेला कोणतं ना कोणतं आंदोलन करावं लागायचं आणि आंदोलन केल्यानंतरच ते पदरात पडायचं। ही पहिली वेळ आहे की कोणतंही आंदोलन करावं लागलं नाही, कोणत्याही कामगाराचा पगार संप करून फुकट गेला नाही आणि सगळंच काही चांगलं कामगाराच्या पदरात आम्ही टाकलं। अगदी 99% जे काही आमच्या आशा अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि व्यवस्थापनाला पण आमची विनंती आहे या दृष्टीने की आम्ही जसं सहकार्य केलं तसं सहकार्य तुमचं पूर्वी होतच यापुढेही राहावं। येणारा जो प्रकल्प आहे फार मोठा आशिया खंडातला PVC प्रकल्प त्याकरताही आमचं सर्व संघटनांचं सहकार्य नक्कीच राहील, कामगारांचं सहकार्य राहील। पण त्या ठिकाणी एकच आमची आठवण ठेवावी की तिथे जे भरले जाणारे कामगार आहेत ते स्थानिक असावेत। अर्थात क्वालिफिकेशन जे हवे तेच तुम्ही घेणार आहे आम्हाला माहिती आहे, पण त्याचं क्वालिफिकेशन त्यांना मिळण्याकरता तशी तजवीज व्यवस्थापनाने करावी आणि ते मग स्थानिक प्रकल्पग्रस्त गावं असो, त्यानंतर तहसील असो ह्या प्रकल्पाचा, नाहीतर जिल्हा रायगड ह्याच्यामधलेच जास्तीत जास्त कामगार घेतले जावे अशी आम्ही आशा व्यक्त करतो। आणि या कराराबद्दल ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचं वरिष्ठ नाव घ्यायचं म्हणजे वनमंत्री महाराष्ट्राचे गणेशजी नाईक साहेब यांचं पण मार्गदर्शन कायम आम्हाला आणि व्यवस्थापनाला होतं। तसेच अलिबाग मुरुडच्या आमदार महेंद्रशेठ दळवी यांचंही मार्गदर्शन आम्हाला आणि व्यवस्थापनाला होतं। त्यांच्या आशीर्वादामुळेच हा करार यशस्वी पार पडलाय एवढंच मी सांगतो।